नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांचे अध्ययन हे सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने झाले तर ते अधिक परिणामकारक होते. आणि आज आपण 10 या संख्येची ओळख सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने कशी करून देऊ शकतो हे बघणार आहोत. चला तर मग. विद्यार्थ्यांना जेव्हा आपण मोजणे शिकवतो तेव्हा आपण त्यांच्या परिसरातील वस्तूंचा वापर करतो. या ठिकाणी मी हे जोडो बॉक्स मधील काही ब्लॉक घेतलेले आहेत. आपण यापूर्वी विद्यार्थ्यांना 1 ते 9 पर्यंतच्या संख्या कशा मोजाव्या हे शिकवलेलं आहे. तर पुन्हा एकदा घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 पर्यंतच्या संख्या विद्यार्थी मोजतात. 9 यामध्ये आपण 1 ही संख्या आणखी मिळवली तर यापासून बनतो 10. या ठिकाणी 9 अधिक 1 म्हणजेच 10 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण वस्तूच्या साहाय्याने 10 या संख्येची ओळख करून देऊ शकतो. यासाठी आपण परिसरातील अनेक वस्तूंची मदत घेऊ शकतो. खडे, मणी, पेन अशा प्रकारच्या परिसरातील वस्तूंच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना 10 या संख्येची ओळख करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना दशक ही संकल्पना समजून सांगताना सर्वात जवळचं उदाहरण म्हणजे आपली हाताची बोटं. या संदर्भात सुद्धा आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या हाताची बोटं मोजण्यास सांगू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि हे 10 मिळून बनते एक दशक. तर मित्रांनो, अशा प्रकारे परिसरातील वस्तूंचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना 10 या संख्येची ओळख करून देऊ शकतो. तर आता ही 10 ही संख्या कशी लिहावी ते बघूया. तर आता आपण 10 ही संख्या कशी लिहायची हे बघूया. 1 आणि त्याच्या उजव्या बाजूला 0. 1 म्हणजेच एक दशक. 0 म्हणजे सुटे किंवा एकक 0. हे या प्रकारे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. 1 दशक, 0 सुटे म्हणजे 0 एकक, म्हणजेच 1 दशक, 0 एकक, 0 सुटे. 10 1 दशक. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना 10 ही संख्या किंवा 1 दशक ही संकल्पना समजावून सांगू शकतो. या ठिकाणी आपल्याजवळ 9 एकक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. या 9 एककांमध्ये आपण 1 एकक टाकल्यानंतर आपल्याला 1 दशक मिळतो. 10 एकक म्हणजेच 1 दशक या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. 1 दशक आणि 0 एकक. अशा प्रकारे परिसरात उपलब्ध वस्तूंच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना नाणी नोटा, वॅक्स पेन्सिल, पेन, ब्लॉक्स, मणिमाळ यांच्या मदतीने दशकाची संकल्पना हे अधिक स्पष्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना 10 ही संख्या कशी लिहावी आणि दशक ही संकल्पना याविषयी समजावून सांगू शकतो. धन्यवाद.